निगमबोध घाटावर उपस्थित राहणार आहेत। अगदी थोड्याच वेळात मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। केंद्र सरकारनं 1 जानेवारीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयासह दूतावासावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे। 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला आहे। भारताच्या सर्वसमावेशक आर्थिक विकासालाच ध्येयस्थानी ठेवणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात गुरुवारी रात्री निधन झालं होतं। दिल्लीतील निगमबोध घाटावर आता त्यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय। सकाळी 9च्या सुमारास डॉक्टर सिंग यांचं पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मारक उभारावं अशी मागणी आता काँग्रेसनं केलेली आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या संदर्भात एक पत्र देखील केंद्र सरकारला लिहिलेलं आहे। काँग्रेसमधल्या सगळ्याच नेत्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मोतीलाल नेहरू रोड येथील निवासस्थानी जाऊन त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। आज सकाळी देखील काँग्रेस मुख्यालयात त्यांचं पार्थिव होतं, तेव्हा देखील अनेक सगळ्या क्षेत्रातील दिग्गज तिथे आलेले होते। सगळ्यांनी अंत्यदर्शन घेतलं आणि आता निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जातात। अरे भाई थोड़ा थोड़ा साइड से यार, वो आगे वाले बीच में आ गया, कोई नहीं सुनेगा भैया। भारताची आर्थिक स्थिती नाजूक असताना डॉक्टर सिंग यांनी अतिशय धडाडीनं पावलं उचलली आणि भारताची विस्कटलेली घडी सावरली। देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा कार्याचा पाया ज्यांनी रचला त्या डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातो। दृश्य आपण सध्या पाहतोय, दिल्लीतली संपूर्ण दृश्य आहेत आणि आज खऱ्या अर्थानं अर्थभास्कराला निरोप दिला जातोय। गुरुवारीच रात्री आपण पाहतोय की त्यांचं निधन झालं होतं आणि आज माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती अंतिम संस्कार जे ते पार पडतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत। निगमबोध घाटावरची संपूर्ण दृश्य आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आता या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि उपस्थितांना त्यांनी नमस्कार केला आहे, अभिवादन केलं आहे। शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक दिग्गज नेते मंडळी आज या ठिकाणी दाखल झाले आहेत। सोनिया गांधी आपण सध्या पाहतोय पुष्पहार त्यांनी अर्पण केला आहे आणि आपली आदरांजली माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या चरणी त्या अर्पण करतायत। ही दृश्य सध्या आपण पाहतोय, थेट दृश्य नवी दिल्लीमधून ही संपूर्ण समोर येत आहेत आणि या ठिकाणी शासकीय इतमामामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय। अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती होतीच, इतिहास त्यांना नक्कीच लक्षात ठेवेल, परंतु अर्थशास्त्र सुद्धा त्यांच्या महत्त्वाच्या कामगिरीसाठी आणि त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करून त्यानुसार जी काही धोरणं राबवली, यशस्वी धोरणं जी राबवली त्याबद्दल त्यांची दखल सुद्धा नक्की घेईल हे मात्र नक्की आहे। एक विचारवंत समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, प्राध्यापक अशा अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे प्रत्येक भारतीयाला भेटत राहिले आणि प्रत्येक क्षेत्रात आपलं